लाईव्ह मार्केटमध्ये एसएमसी सेटअप समजून घेऊन ट्रेड घेणं अवघड वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या सिंपल सेटअपमुळे मला जवळपास माझ्या स्टॉप लॉसपेक्षा दुप्पटचं प्रॉफिट मिळालं. खरं तर ट्रेड शोधणं खूप सोपं होतं, कारण या ट्रेडमध्ये लिक्विडिटी गॅप, चेंज ऑफ कॅरेक्टर, ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप या सगळ्या कन्सेप्ट्स मला एकाच ठिकाणी मिळत होते. जर तुम्हालाही एसएमसी वापरून हाय प्रोबॅबिलिटी एंट्री कशी शोधायची हे शिकायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मार्केट स्ट्रक्चर बघा. मार्केट सतत लोअर हाय आणि लोअर लो बनवत होता. याचा अर्थ सेलरचा कंट्रोल होता. आता या पॉईंटकडे लक्ष द्या. इथे मार्केटने प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन लिक्विडिटी ग्रॅब केली. अनेक रिटेल ट्रेडर्स या ठिकाणी सेलची एंट्री घेतात आणि स्मार्ट मनीला ही लिक्विडिटी हवी असते, म्हणून मार्केटने आधी लिक्विडिटी घेतली आणि लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटने अचानक एक स्ट्रॉंग बुलिश मूव्ह दिला आणि याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. एसएमसी मध्ये डिस्प्लेसमेंट खूप इम्पॉर्टंट असतो, कारण तो मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग किंवा सेलिंग प्रेशर दाखवतो. आता याच स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंटमुळे मार्केटने प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक केलं आणि यामुळे आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर मिळाला आणि हा डाऊन ट्रेंड कमजोर होत असल्याचा पहिला संकेत होता. आता येतो महत्त्वाचा पॉईंट. जेव्हा या दोन कॅन्डलने स्ट्रक्चर ब्रेक केला तेव्हा मी इथे पॅनिक होऊन एंट्री घेतली नाही, कारण एंट्रीसाठी दोन मेन गोष्टी अजून बाकी होत्या, त्या म्हणजे ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप. आता जेव्हा डाऊन ट्रेंड नंतर मार्केट लिक्विडिटी ग्रॅब करून एक स्ट्रॉंग बुलिश मूव्ह देतो तेव्हा त्या बुलिश मूव्हच्या आधीची शेवटची बिअरिश कॅन्डल बुलिश ऑर्डर ब्लॉक असू शकते, म्हणून ही कॅन्डल झाली आपली बुलिश ऑर्डर ब्लॉक. सोबतच मार्केटच्या स्ट्रॉंग मुवमेंटमध्ये एफव्हीजी देखील तयार झाली आहे. इथे या मिडल स्ट्रॉंग कॅन्डलमुळे फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो ओव्हरलॅप झाला नाही, म्हणून इथे एक एफव्हीजी क्रिएट झाली आणि इथेही या स्ट्रॉंग कॅन्डलमुळे या फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो ओव्हरलॅप झालेला नाही, म्हणून इथे देखील एक एफव्हीजी क्रिएट झाली. आता सध्या मार्केटमध्ये दोन एफव्हीजी आणि एक ऑर्डर ब्लॉक तयार झाला होता. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की रिव्हर्सल नेमका कुठून येईल. जर तुम्ही आपला एसएमसी पार्ट 2 बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये स्पेशली शेवटच्या भागात मी मेन्शन केलं होतं की स्ट्रॉंग ट्रेंड असेल तर एफव्हीजीला प्रायोरिटी आणि वीक ट्रेंड असेल तर ऑर्डर ब्लॉकला प्रायोरिटी. आता यानुसारच या सेटअपमध्ये डिस्प्लेसमेंट खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला डीप रिट्रेसमेंटची पॉसिबिलिटी कमी वाटत होती. आणि आता पुढे मार्केटने काय केलं ते बघा. मार्केट या दुसऱ्या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये एंटर झालं आणि इथून रिव्हर्स दिला. आता हा कोणता रॅन्डम रिव्हर्सल पॉईंट नव्हता. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर कालच्या दिवशी याच लेवलवरून मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग आली होती आणि मार्केटने आजही इथून स्ट्रॉंग बाईंग दिली. पण हे आपलं मेन कन्फर्मेशन नव्हतं, हा फक्त एक एक्स्ट्रा कन्फर्मेशनचा पॉईंट होता. आपलं मेन कन्फर्मेशन मी 1 मिनिट टाइम फ्रेमवर केलं होतं. 1 मिनिट टाइम फ्रेमवर इथे हा छोटासा डाऊन ट्रेंड बनत होता. मार्केट या झोनमध्ये आला आणि इथे मार्केटने हा लोअर हाय ब्रेक केला, म्हणजेच इथून बायर्स परत कंट्रोलमध्ये येतील हा छोटासा संकेत होता. पण कन्फर्मेशनसाठी मला एक लॉंग लोअर वीक कॅन्डल किंवा बुलिश एनगल्फिंग कॅन्डल अपेक्षित होती आणि इथे मला तसाच पॅटर्न दिसला. हाच होता माझा एंट्री पॉईंट. या कॅन्डलच्या हाय पॉईंटच्या थोडा वर मी एंट्री लावली होती. नॉर्मली स्टॉप लॉस या एफव्हीजीच्या खाली किंवा रिसेंट स्विंग लोच्या खाली ठेवायचा असतो, पण मार्केट थोडं वोलाटाईल होतं, म्हणून मी सेफ साईड स्टॉप लॉस या एफव्हीजीच्या थोडा खाली ठेवला. आता हा एफव्हीजी झोन आणि माझा एंट्री पॉईंट यामध्ये खूप गॅप असल्यामुळे माझा एसएल थोडा मोठा बनत होता, पण त्यानुसार मी माझं टार्गेट सेट केलं होतं, साधारण रिस्कच्या दुप्पट. आणि तुम्हाला दिसतच असेल की आपलं टार्गेट साधारण 1.5 तासातच अचीव झालेलं आहे. आता ही एक हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड होती, कारण यामध्ये लिक्विडिटी ग्रॅब झाला होता, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला होता, स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंट मिळाली होती, ऑर्डर ब्लॉक होता आणि एफव्हीजी देखील तयार झाला होता. आणि एका झोनमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्यामुळे हा एक हाय प्रोबॅबिलिटी सेटअप होता. मला आशा आहे की या लाईव्ह एक्झाम्पलमधून एसएमसीचा वापर रिअल मार्केटमध्ये कसा करायचा हे तुम्हाला समजलं असेल. आता बस चार्ट उघडा, हे सेटअप स्वतः शोधा आणि प्रॅक्टिस करा, कारण ट्रेडिंगमध्ये नॉलेजपेक्षा एक्झिक्युशन जास्त महत्त्वाचं असतं. भेटूया पुढच्या भागात आणखीन एका लाईव्ह सेटअप सोबत.